हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण सोयाबीनची भाजी बनवणार आहे। हे सोयाबीन बघा मी अर्ध्या तासापूर्वी भिजण्यासाठी ठेवलेलं आहे। तर बघा छानपैकी भिजलेले आहे आणि हे सोयाबीन आपण अगदी कमी मसाल्यामध्ये बनवणार आहोत। तर चला मसाला पाहून घेऊया। तर बघा कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आणि टोमॅटो। हे सोयाबीन आपण अगदी असं तोंडीही लावू शकतो जेवताना किंवा चपाती किंवा भाकरीसोबतही खाऊ शकतो। तर चला आपण सुरुवात करूया। तर बघा 2 चमचे मी तेल ओतलेलं आहे आणि 2 लसूण एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर जिरा मोहरी टाकून घेऊया। तर बघा लसूण फ्राय होईपर्यंत याच्यामध्ये आपण जिरा आणि मोहरी पण याच्यामध्ये फ्राय करून घेऊया। अगदी बारीक गॅसवरती आपल्याला हे बारीक फ्राय करायचं आहे। तेलाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तर चला आता आपण कांदा पण याच्यामध्ये फ्राय करून घेऊया। कांदा आपल्याला एकदम बारीक गॅसवरती फ्राय करायचा आहे, त्यामुळे असा खमंग लागतो। कांदा थोडासा भाजत आलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो आणि कढीपत्ता टाकून हेही चांगलं फ्राय करून घेऊया। टोमॅटो एकदम चांगलं फ्राय करायचं, जेणेकरून एकदम बारीक त्याची ग्रेव्ही झाली पाहिजे। थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत। त्यानंतर थोडीशी हळद आणि मसाला टाकून घेऊया। त्याचबरोबर धना पावडर। हळदीचं प्रमाण थोडं जास्त झाले, ठीक आहे, चालू शकतं। थोडासा सब्जी मसाला पण टाकून घेऊया। हा मसालाही आपण तेलामध्ये चांगला फ्राय करून घेऊया आणि अर्धा कप पाणी टाकून आपण हा मसाला चांगला एकजीव शिजवून घेऊया आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये सोयाबीन टाकून घेणार आहोत। तर चला बारीक गॅसवरती आपण 5 मिनिटं या मसाल्याला शिजवून घेऊया। तर बघा या मसाल्याला चांगले उकळी आलेले आहे, तर याच्यामध्ये आपण चवीनुसार नमक टाकून घेऊया आणि हा मसाल्यातील टोमॅटो आपण असं एकदम एकजीव करून घेणार आहोत। तर चला आपला मसाला पाहून घेऊया। बघा मसाल्यामधील पाणी सर्व आटत आलेलं आहे आणि तेल चांगल्या प्रकारे याने सोडलेलं आहे, तर पाहू शकता तुम्ही। तर चला आता आपण याच्यामध्ये सोयाबीन टाकून घेऊया। सोयाबीनमधलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच याच्यामध्ये सोयाबीन टाकायचे आहे। तर बघा सोयाबीन टाकलेलं आहे, तर चला आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि 5 मिनिटं गॅसवरती ठेवून देऊया। पूर्ण सोयाबीन आपण मिक्स करून घेतलेलं आहे, तर याला 5 मिनिटं आपण बारीक गॅसवरती ठेवून देणार आहोत। तर बघा 5 मिनिटं झालेली आहेत, तर एकदा आपण मिक्स करून घेऊया ही सोयाबीन। तर बघा तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याच्यामध्ये शेंगदाणा कूट ॲड करू शकता किंवा अशीही तुम्ही खाऊ शकता। ही भाजी जेवणासोबतही तुम्ही तोंडी लावू शकता। तुम्ही या प्रकारे एकदा नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। किती खूप मस्त दिसते।